तेजस आणि विनायक ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. चला सामन्याला सुरुवात होत आहे. हलक्या त्याला खेळून काढलंय. एक धाव मिळेल डीच्या स्वरूपात. एका धाव्याने खातं खोललंय आपलं आणि आपल्या संघाचं. तेजस याने याच्या नंतर होणारा सामना श्रीराम जीवना विरुद्ध शिवगर्जना. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती करतो की एक इनिंग झाल्याच्या नंतर लगेचच आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा विनायक टॅप चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सागर याचं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, परंतु एका धावेपासून नाही रोखू शकत. या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा पाहूया तेजस. पुन्हा एकदा हळूच खेळून काढलाय. एक धाव मिळेल डीच्या स्वरूपात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर धावा लागल्या त्यामध्ये 3. विनायक सामना करतील दर्शनच्या गोलंदाजीचा. दर्शन तयार, विनायक तयार. पुन्हा एकदा विनायक. पाहूया सुरेख चेंडू. अप्रतिम अद्भुत गोलंदाजीचा टप्पा पाहायला मिळाला आपल्याला. दर्शन याचा चेंडू निर्धाव जातो. कोणतीही धाव या चेंडू येत नाहीये. कोणतंही नुकसान या चेंडू होत नाहीये. पुन्हा एकदा पाहूया विनायक. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. पूर्णपणे बांधून ठेवलं विनायकाला. अजूनपर्यंत विनायकच्या बॅटला चेंडू लावून देत नाहीयेत. शेवटचा चेंडू बाकी. पाहूया शेवटचा चेंडू काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज दर्शन सुंदररित्या गोलंदाजी करताना सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकण्यात यश आले. सुंदर गोलंदाजी. शतक संपलंय. एका शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 3 धावा. बिनबाद 3. गोलंदाजी करण्यासाठी आले ते म्हणजे ऋतिक. पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील ऋतिक. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. ऋतिक पाहूया. पुन्हा एकदा पाहूया. चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे दर्शन. एक धाव मिळाली. एका धावीच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा पाहूया तेजस कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तेजस आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळतोय फलंदाज. बाजू तो मोठा झटका लागतो तेजसच्या रूपात. पुन्हा एकदा ऋतिक पाहूया. सामना करतील विनायक. ऋतिकच्या गोलंदाजीचा विनायक.
आणि आता मात्र पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. एक धाव पूर्ण. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. 2+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. विनायक पाहूया, जर आपल्या संघाला विजय घोषित करून द्यायचा असेल तर विनायकला फटकेबाजी करावी लागेल. आणि आता मात्र पंच निर्णय देतील. पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू, कोणतीही धावे चेंडू येत नाहीये, कोणतेही नुकसान चेंडू होत नाहीये. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज ऋतिक चोगले. आणि आता मात्र मोठा मासा गळाला लागतोय. मोठा गडी बाद होतोय. सलामीचा फलंदाज विनायक याला माघारी परतावं लागतंय. अनिरुद्ध आलाय. पवन आणि अनिरुद्ध या दोघांच्या खांद्यावर आपल्या संघाची धुरा, आपल्या संघाचं ओझ गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय. रोहित आलाय. रोहित पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि सुंदररित्या चेंडू वळवलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. रोहित याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. एक सफल गोलंदाज म्हटलं जाईल. संघाची धावसंख्या तिथेच थांबली. 9 धावा. फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे मंथन. पाहूया. आणि आता मात्र पुन्हा एकदा मंथन सुद्धा बाद होतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. तू चल मैं आया अशी परिस्थिती MKCC संघाची. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजे सिद्धेश. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर सिद्धेशला काहीतरी करावी लागेल. फटकेबाजी करावी लागेल. चौका ठोकावे लागतील. सुंदर चेंडू वळवला होता, त्याच पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव निश्चितच मिळेल. बऱ्याच वेळानंतर 1 धाव धाव फलकावर लागली. या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10. सुंदररित्या सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूचा आणि बॅटचा दूर दूर पर्यंत संबंध येत नाही आहे. गोलंदाजावर प्रेशर टाकायचा प्रयत्न. दिशा भरकटतायत. स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावा. पुन्हा एकदा पाहूया. चेंडू निर्धाव जातोय. चेंडूचा आणि बॅटचा दूर दूर पर्यंत संबंध येत नाहीये. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात नक्कीच आपण पाहणार आहोत. अप्रतिम अद्भुत गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. रोहित यांच्या माध्यमातून नक्कीच विजयाचा शिल्पकार ठरेल का. सुंदर गोलंदाजी. आपल्या षटकात 2 गडी बाद होऊन 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या ती म्हणजे 11 धावा. गोलंदाजी मार्फत सागर चौथं आणि शेवटचं शतक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे सागर. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शेवटचं शतक, हाणामारीचं शतक. पाहूया. समोर असेल सिद्धेश. आणि मात्र त्या पद्धतीचा चेंडू वैभव असेल त्या ठिकाणी. खराब थ्रो, चुकीचा थ्रो केला होता, परंतु सुंदर कमबॅक करतात त्या ठिकाणी. 1 धावेपासून नाही रुकू शकत. या 1 धावेने संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावा. या इनिंग मधले शेवटचे 5 चेंडू बाकी. पुन्हा एकदा पाहूया. सागर. आणि आता मात्र दिशा भरकटतायत. नो चेंडू घोषित करतायत. सॉरी 1 मिनिट. डेड चेंडू. चला, 1 इनिंग झाल्याच्या नंतर लवकरच नाणेफेकी करून घ्यायची आहे. शिवगर्जा विरुद्ध श्रीराम जीवना. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, प्लीज आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. खूप उशीर झालेला आहे. रात्रीचे
3:30 वाजलेले आहेत. किरण त्या ठिकाणी आहे, आमचे परम मित्र किरण. सुंदर क्षेत्ररक्षण. टॅप पैसा चेंडू, कोणतीही धाव मिळणार नाहीये, कोणतंही नुकसान होणार नाहीये. संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली 13 धावा. नक्कीच 13 हा अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. सुरेख फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शन असेल. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या ती म्हणजे 15 धावा. प्रथम फलंदाजी करताना 16 धावा बनवल्या. 17 धावेंची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. नक्कीच मॅच टफ फाईट नक्की होणार. शेवटच्या शतकापर्यंत मॅच नक्की जाणार, कारण की MKCC संघाकडे सुद्धा तेवढेच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला दर्शन, नॉस्ट्राईकला रोहित आणि गोलंदाज तेजस. आता 2च मॅच आहेत. अरे जागरण घाम झाली माझी. रोजचं मला तर त्याला 2:30ला उठायला लागतं. हितेश पाटील जर कुठे असेल तर प्लीज आपण आमच्या समालोचक कक्षात जायचं. हितेश पाटील प्लीज, मी आपल्याला विनंती करतो. सोळा धावा झाल्यात. 17 धावांची आवश्यकता असणार आहे. हितेश पाटील जर कुठे असेल तर प्लीज आमच्या समालोचकातून भेट घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पाहूया. हलक्या त्याने खेळून काढलाय. 1 धाव मिळेल. एकेरी धावांवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. तेजस सुनेकर गोलंदाजीसाठी ताई. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडू आणि 5 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू जातोय. आणि हितेश पाटील जर कुठे असाल धन्यवाद रोमेश. नक्कीच त्याचं समालोचन ऐकलं आपण. त्यानंतर आपण वळतोय पुन्हा एकदा जिथे MKCC विरुद्ध दिव्यागराचा सामना पहिल्या सत्रामध्ये
16 धावा पूर्ण केल्या आणि 17 धावांचं आव्हान ठेवलं. माफक आव्हान दिव्यागर संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. ज्यातील 1.1 षटकामध्ये आत्तापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरा चेंडू फेकला गेला, थोडासा कसा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 8 धावांवर. 8 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपला, अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, दुसरं पर्व, दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामध्येच निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 4G चालू आहे तेव्हा 9 धावांवर. 4 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतो. चालू आहे. गेला असेल बघ नेटवर्क. गेला का तिथनं? 2 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. धावसंख्या जाऊन पोचली 9 धावा. पुन्हा एकदा स्वीप शॉट पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्र आहे तिथे. घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. म्हणजेच आता 7 धावांची गरज आहे अजूनपर्यंत येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि बॅटची कडा घेतली आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचते 16 धावांवर. 2 षटकांच्या 11 धावांवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 6 धावा. चला नाणेफेकी झाली का? शिवगर्जना या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आव्हान दिले श्रीराम जीवना संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना 3.5 षटकांचा खेळवण्यात येईल. 4 षटकांचा सामना असेल. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सिद्धेश पुढचा चेंडू सिद्धेश याचा. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू आणि पवन याचं गच्चाळ क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ हातामध्ये होता मात्र त्याच चेंडूला परावर्तित केलंय. 4 धावांमध्ये एक छोटीशी चूक आपल्याला खूप मोठी सजा देऊन जाते. 4 धावा मिळतात. या 4 धावेच्या मदतीने धावफलक उंचावलं. धावफलक जाऊन पोचलं 15 धावांवर. म्हणजेच 2 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगला थ्रो आणि या 2 धावा सुद्धा मिळतात. MKCC संघाला पराभवी व्हावं लागते. दिव्यागर हा संघ आपल्याला क्वार्टर फायनलमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. चला शिवगर्जना आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे आणि श्रीराम जीवना आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. चला चला वॉर्मअप वगैरे काही नाही आहे. शिवगर्जना लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. वेळ खूप आणि खूपच कमी आहे आपल्याकडे. 4 वाजलेत.